नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. आज मी आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती याची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. ती अपडेट, न्यू अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तयारीला लागा असं मला मनापासून सांगायचंय. अभ्यास हा सर्वोपरी प्रथम जे काय प्राधान्य आहे त्या अभ्यासाला द्यायला पाहिजेत. आम्ही अपडेट आपल्यापर्यंत घेऊनच येतच असतो, पण न जाणो चुकून जर अचानक ही संधी आली तर ती आपण सोडता कामा नाही. चला आपण याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची ही भरती आलेली आहे आणि त्यामध्ये थेट सरळ सेवन सहाय्यक आयुक्त हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला एक बॅच अनाऊन्स करतो. ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य दिशा आणि पारदर्शकता आणा आणि अभ्यास करून आपले यश जवळ करा. विद्यार्थी मित्रांनो, आता ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. बॅच दोन प्रकारचे आहेत. एक टेक्निकल आहे आणि एक टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल आणि एक नॉन टेक्निकल अशा दोन प्रकारच्या बॅच आहेत. बघा त्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल 4,999 रुपयाला बॅच आहे आणि नॉन टेक्निकल ही 2,499 रुपयाला आहे. बघा यामध्ये सर्व सिलेबस तुम्हाला कव्हर केला जाईल. दुसरी गोष्ट जी काही कलमे आहेत ती कलमे शॉर्टिकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कमी वेळेमध्ये कसा अभ्यास होईल यावरती जास्त भर दिलेला आहे. 1 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे. तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच शिकवली जात आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपला अभ्यास चांगला योग्य रीतीने योग्य दिशेने चालू द्या. चला आपण बघूया छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका ही जी काय आपल्याला पाहायला मिळते 222 पदांसाठी ही लवकरच पदभरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेत ही जी भरती आहे ती सादर केलेल्या बिंदू नामावलीस विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिलेली असल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर ही प्रोसेस राबवण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली पाहायला मिळते. आणि त्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कायम अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या सेवानिवृत्तीमुळे कमी होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती ताण पडत आहे आणि त्यामुळे काय केलं जात आहे, काही खाजगी संस्थेकडून कंत्राटी पदभरती या ठिकाणी केली जात असल्यामुळं ही जी काही रिक्त झालेली पदे आहेत ही दिवसेंदिवस या ठिकाणी त्यामध्ये भर पडत चाललेली पाहायला मिळते आणि प्रशासनाने आता नवीन भरती करण्यासाठी कारवाई चालू केलेली आहे. त्याकरताच बिंदू नामावलीचे जे काही विभागीय आयुक्तांना मंजुरीसाठी परिपत्रक पाठवलं होतं ते या ठिकाणी मंजुरी करून नवीन भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी काय आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे. आता खाजगी संस्थेची करार केला असून वर्क ऑर्डर ही दिलेली आहे. म्हणजे काय म्हणायचं की भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाने जी काही कारवाई सुरू केली त्यासाठी बिंदू नामावली तयार करून विभागीय आयुक्तांना मंजुरीसाठी सादर केली होती आणि त्यासोबत भरती प्रक्रिया राबवण्याची खाजगी संस्थेची करार करून वर्क ऑर्डर ही दिलेली आहे. या संस्थेने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. बघा आता ही संस्था खाजगी संस्था म्हणजे कोणती असणार आहे, TCS किंवा IBPS या दोन्हीपैकी एक कोणतीही संस्था या ठिकाणी परीक्षा घेऊ शकते. त्याबाबत अजून या ठिकाणी स्पष्टीकरण मिळालेलं नाही. आता आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं की या संस्थेने भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे कधीही अचानक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. आपण तयारीला लागलं पाहिजे की नाही? लागलं पाहिजे जरूर. कारण तुम्हाला जर या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. या भरतीत एकूण 11 विविध संवर्गातील 222 पदे या ठिकाणी भरण्यात येतील आणि ही संस्था लेखी परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी महानगरपालिकेला सुपूर्द करेल अशी सूत्रांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता या भरती प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पदे अग्निशमन विभागामधली भरली जाणार आहेत. हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ही अग्निशमन विभागाची 100 पदे, 4 उप अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासोबत 32 कनिष्ठ अभियंता, एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी, 24 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, 12 स्वच्छता निरीक्षक, 7 पशुधन पर्यवेक्षक, 15 यंत्रचालक, 6 उद्यान सहाय्यक, 9 अनुरेखक आणि 12 रोखपाल अशी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारी लागा. तुम्हाला पद देखील कोणती आहेत, किती संख्या आहेत हे देखील समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी आपल्याला येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये पाहायला मिळेल. अभ्यासाला लागा. मी तळमळून सांगतोय कारण ही पुन्हा पुन्हा ही संधी तुम्हाला उपलब्ध होणार नाही. कारण महानगरपालिकेची भरती एकदा झाल्यानंतर 3-4 वर्षांनी जाहिरात निघते. मग तुम्हाला नवीन जाहिरात परत कधी निघेल हे अनिश्चित असते. त्यामुळे आत्ताच तयारीला लागा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला
त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया जाहिरात आल्यानंतर सविस्तर जाहिरातीबद्दल, फॉर्म भरण्याबद्दल, पात्रतेबद्दल सर्व माहिती पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन येईल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.